नमस्ते, मी प्रियंका राहुल चौधरी, आयलन फाउंडेशन प्रोग्राम इन्स्टिट्यूट मधून. आज आम्ही वेदांच्या घरी आलेलो आहोत. हा आमच्याकडे 12th स्टँडर्ड करता होता आणि यांनी 4 महिन्यात जी मेहनत घेतली त्याचं एक फळ म्हणजे आज त्याला 80% मिळालेलं आहे. हाय, माय सेल्फ वेदांत सखाराम देशपांडे. मी बाल विकासचा स्टुडंट आहे आणि सध्या हेल्थ मध्ये 80% आहे. दॅट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ अँड दॅट त्याचा श्रेय आयलॉन या संस्थेला मिळते. त्यांच्या टीचर्सला, त्यांच्या गुरुजनांना, ज्यांनी मला खूप चांगलंपणे सपोर्ट केला आणि मला गायडन्स दिली. माझी डुबती नयाला पार लावली. तर वेदांत, सगळ्यात पहिले मला हे सांग बेटा की तुला जेव्हा पर्सेंटेज रिझल्ट कळला, बरोबर, तर त्याच्या आधी तू 4 महिने जी तुझी मेहनत घेतलेली आहे तर त्यामध्ये आयलन इन्स्टिट्यूट कडून तुला काय काय फायदा झाला? आयलॉन मध्ये माझा अभ्यासच या पूर्ण इन्स्टिट्यूट मुळेच झाला. म्हणजे नाही तर त्याच्या पूर्वी मी ऍक्च्युअली बँक झालेलो होतो. आयलॉन इन्स्टिट्यूटच्या गुरुजन त्यांनी मला माझं मिरर इमेज दाखवून टाकलं की दिस इज युअर ट्रू सेल्फ. यू आर नॉट इनफ. यू आर लिटरली टू द पॉइंट ऑफ झिरो. त्याच्यामधून त्यांच्या गायडन्समुळे, त्यांच्या दिलेल्या बुक्समुळे, त्यांच्या सांगितलेल्या प्रॅक्टिसेसमुळे मी आज एवढा करू शकलो. बरं, एक असतं बेटा की 12th स्टँडर्डच्या मुलांचं शेड्यूल पूर्ण पॅक असतं. म्हणजे ट्युशन असतात, त्यांचे पूर्ण शेड्यूल पॅक असतं. त्यामुळे मुलं काय म्हणतात की घरी रायटिंग वर्क करायला, सेल्फ स्टडी करायला वेळ नाही आहे. पण या ह्याच्यातही तू हा छान निर्णय घेतला, जशा तुझ्या पॅरेंट्सनी घेतला त्याला तू हो भरला. हे खूप कौतुकास्पद आहे. तर तू तुझा वेळ कसा मॅनेज केला? जेव्हा मॅडम काउन्सिलिंगला यायच्या, काउन्सिलर जेव्हा यायच्या, त्यावेळी त्यांचा जो होता, तुला ज्या पद्धतीने त्यांनी गायडन्स केलं, तर त्याचा इफेक्ट तुझ्यावर किती झाला? तो एक थोडा तू सांगू शकतो इथे. वेळ मॅनेजमेंटचं जर सांगितलं तर दॅट डिपेंड्स अपॉन एव्हरीवन, आय थिंक इंडिव्हिज्युअली. पण मॅमचा जो इम्पॅक्ट राहिला तो खूप राहिला. त्यांच्यामुळे मी सांगितलं की मला माझी मिरर इमेज कळली की आय वॉज बॅक टू झिरो. तर म्हणून मलाच माझ्यावर मेहनत घ्यावी लागणार हे त्यांनी मला कळवून दिलं. त्याच्यामुळे मग जेव्हा कळायचं असते तेव्हा वेळेचा हे नाही पडत त्याच्यामध्ये. ज्याला कळायचं असते तो कशी पण वेळ काढून घेऊ शकते. खूप छान, खूप छान. मला एक सांग की तुला पेपर चेकिंगचा काय फायदा झाला? जे वेळोवेळी तुला पेपर चेक करून मिळाले, त्याच कंपॅरिझन तुला बाकी ठिकाणी पण मिळाले असेल पेपर चेक करून, तर त्याला एक जर कंपॅरिझन केलं तर या पेपर चेकिंगचा तुला काय फायदा झाला? या पेपर चेकिंगचा मला मोठा फायदा हे झाला की मला माझी रूट होल्स कळली. म्हणजे मला ऍक्च्युअली दुसऱ्या याच्यामध्ये नाही कळलं मी कुठे चुकत होतो, का बरं माझे मार्क्स कापले गेले. मग काहीच कळत नव्हतं, मी काय केलं पाहिजे मला हेच नाही कळत होतं. पण प्रत्येक पेपर चेकिंग मध्ये मला सांगितलं गेलेलं आहे की तुझा इथे चुकला, दिस फॉर्म्युला शुड बी रिटर्न इन दिस फॉर्म, या स्टेप्सला मिस नका करू. त्याच्यासोबत मग त्याचे इन्स्ट्रक्शन पण दिले गेले की आणखीन थोडासा डीप स्टडी करा आणि तुम्ही याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता. मला एरिया टू इम्प्रूव्ह हे सगळं शिकवलं गेलं. त्याच्यामुळे आयलॉनचे जे पेपर चेकिंग होते ते आय थिंक मी जेवढा याच्यामध्ये हे केलं ते सगळ्या पेपर चेकिंग मधून फार 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 सुपिरियर होते. धन्यवाद.